मुंबई लगत असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये मागील काही वर्षांमध्ये औद्योगिकरण, उद्योगधंदे आणि प्रकल्पाची झपाट्यानं वाढ झालेली आहे। यामध्ये जर आपण बघितलं तर केमिकलयुक्त प्रकल्प असतील किंवा रासायनिक प्रकल्प असतील यांची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यानं प्रदूषण देखील झपाट्यानं वाढल्याचं आपल्याला दिसतंय। रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जे कारखाने आहेत त्या कारखान्यांमधून बाहेर निघणारा जो धूर आहे किंवा ते दूषित सांडपाणी आहे ते सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्या कारणानं या ठिकाणची प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे। त्याबरोबरच या वाढत्या प्रदूषणानं पर्यावरणाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होत असला तरी मानवी आरोग्याला देखील अपायकारक अशी या प्रदूषणाचा फटका या ठिकाणी बसतोय। त्याबरोबरच आपण बघितलं तर जैवविविधतेला देखील धोका आहे। पशु पक्षी प्राण्यांचं अस्तित्व देखील समूळ नष्ट होताना दिसत आहे। आज एकूणच या संपूर्ण प्रदूषणामुळे हवा प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल किंवा मातीचं प्रदूषण असेल, यामुळे मातीची सुपीकता, गुणवत्ता आणि त्याचं उत्पादन क्षमता देखील कमी झालेली आहे। तर दुसऱ्या बाजूला मानवाला मोठमोठ्या वेगवेगळ्या प्रकारच्या विविध जर्जर आजारांना, त्या रोगांना देखील त्या ठिकाणी सामना करावा लागतोय। त्यामुळे प्रदूषण नियंत्रक महामंडळानं संपूर्णतः या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य ती भूमिका प्रशासन स्तरावर घेतली पाहिजे। याबरोबरच कारखानदारी जे आहेत, कारखानदारी उद्योग जे आहेत त्या उद्योगांनी देखील जे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं जी नियमावली आहे त्या नियमावलीचं देखील पालन काटेकोरपणे करण्याची अपेक्षा या ठिकाणी जनतेतून व्यक्त केली जाते। मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण।